यानंतर बातमी ठाण्यातून। ठाण्यात गेल्या काही तासांपासून धुवाधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे नितीन कंपनीजवळ सूर्यदर्शन टॉवर कंपनीजवळची इमारत कोसळल्याची घटना घडली। या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र ही भिंत कोसळल्याने या भागातील काही घरांमध्ये पाणी शिरले। दरम्यान या पावसाचा लोकल सेवेसोबत रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम झालाय। ठाणे शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आहे। घोडबंदर रोड आणि आनंदनगर भागात वाहन कोंडी झाली आहे, त्यामुळे वाहन चालकांना देखील मोठी कसरत करावी लागते। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी ठाण्याचे महापौर आपल्या सोबत आहेत। महापौर साहेब, एकंदरीतच ठाण्यामध्ये धुवाधार पाऊस सुरू आहे, वाहतूक कोंडी पाहायला मिळते, काय सध्याची परिस्थिती आहे? नाही, विषय असा आहे की 3 तासामध्ये 153 mm पाऊस पडल्यामुळे खाडीची पातळी वाढली, त्यामुळे नाले पण जे जिथून पाणी जिथे पुढे जाणार ते नालेही पूर्ण तुडुंब भरले गेले। त्याच्यामुळे गटारामध्ये पाणी आणि ते पाणी पुढे जाणं शक्यच नाही झालं आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेलं आहे। तरी पण आता काही ठिकाणी मी पंप लावून ते पाणी त्याचा उपसा करतोय आणि आता पाऊस जरा कमी झाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे आणि पूर्ण मी स्वतः पूर्ण फिरतोय शहरात। आमचे आयुक्त फिरतायत, आता सध्या त्या कंट्रोल रूमला आहेत, मी तिथे जातोय कंट्रोल रूमला आणि काही जागी जिथे काही ज्या गोष्टी घडतायत तिथे लगेच त्याच्यावर लगेच उपाययोजना करण्यात आमचं काम चालू आहे। नक्कीच तुमच्या जरी उपाययोजना सुरू असल्या तरी ठाणेकरांना काय आवाहन कराल? नाही, आता अजून तरी जे पावसाच्या हिशोबाने लोकांनी बाहेर पडण्याचा जरासा विचार करावा, कारण आतापर्यंतची परिस्थिती आटोक्यात आहे। परत जर काही निसर्गाने काही हे केल्यानंतर जर पाऊस जास्तच पडला तर शक्यतो बाहेर पडू नये असं आमचं म्हणणं आहे, विनंती आहे शहरातल्या नागरिकांचा। नक्कीच यासोबतच या परिस्थितीला तोंड देण्यासाठी काही विशिष्ट उपाययोजना केलेल्या आहेत? हो ना, त्याचा प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी जसं वॉटर लॉगिंग झालेलं आहे त्या ठिकाणी स्वतः पंप बसून आम्ही ते पाणी उपसा करण्याचा प्रयत्न करतोय। फक्त एवढंच आहे की जरासं पाणी म्हणजे पावसाने मेहरबानी केली तर जरासं आम्ही पाणी त्याच्यावर कंट्रोल आणखी लगेच लवकर आणू शकतोय। कारण काही ठिकाणी उदाहरणार्थ वंदनाच्या इथे ते पाणी तुंबलेलं आहे, साचलेलं आहे, तर त्या ठिकाणी आम्ही पंप लावतोय। कारण सध्या आम्ही तात्पुरती ट्रॅफिक तिथे आम्ही ट्रॅफिक बंद केलेलं आहे, ते डायव्हर्ट केलेलं आहे। तर अशा ज्या ठिकाणी वॉटर लॉगिंग आहे त्या ठिकाणचं आम्ही ट्रॅफिक डायव्हर्ट करून शक्यतो काही कुठली घटना घडणार नाही याचा आम्ही प्रयत्न आहे आमचा। पण मोरे सर, यासोबतच आता ठाण्यामध्ये कुठकुठल्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे? संजय मोरे यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। गेल्या काही तासापासून ठाण्यामध्ये धुवाधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे ठाण्यातील विविध ठिकाणी पाणी साचलेलं आहे। धुवाधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, गरज असेल तरच घराबाहेर पडावं। यासोबतच ठाण्यातील विविध भागामध्ये जे मुख्य रस्ते आहेत त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं देखील चित्र पाहायला मिळत आहे। आणि यासोबतच नितीन कंपनीजवळ सूर्यदर्शन टॉवर कंपनीजवळची एक इमारत कोसळल्याची घटना घडली। या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी ही भिंत कोसळल्यानं त्या भागात काही घरांमध्ये पाणी शिरल्याची देखील घटना घडली आहे।